स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे शुभ आहे की अशुभ, काय सांगतं स्वप्नशास्त्र? आपल्यापैकी अनेक जण स्वप्नात रडतात आणि झोपेतून जाग झाल्यावर आपण त्याबद्दल विचार करू लागतो की स्वप्नात रडणं हे शुभ आहे की अशुभ. स्वप्नात रडण्याचा काय असतो अर्थ? आयुष्यात अनेकदा चांगली वाईट वेळ प्रत्येकावर येतच असते. त्यातल्या त्यात चांगली वेळ असेल तेव्हा आपण निश्चिंत असतो, मात्र जेव्हा आपल्यावर वाईट प्रसंग ओढावतात तेव्हा मात्र ते प्रसंग आपल्याला अक्षरशः रडवतात. आपण आपल्या खऱ्या आयुष्यात ज्याप्रमाणे रडतो त्याच्याप्रमाणे आपण कित्येकदा स्वप्नातही रडतो. आपल्यापैकी अनेक जण स्वप्नात रडतात आणि झोपेतून जाग झाल्यावर आपण त्याबद्दल विचार करू लागतो की स्वप्नात रडणं हे शुभ आहे की अशुभ. स्वप्नात रडणं याबाबत स्वप्नशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. चला पाहूया काय सांगतं स्वप्नशास्त्र. 1. भीतीमुळे स्वप्नात रडणं. जर तुम्हाला स्वप्नात भीतीमुळे रडताना दिसले तर समजून घ्या की तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टींची भीती वाटते. तुम्ही स्वप्नातही पाहू शकता की तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही खूप रडत आहात. असे स्वप्न वारंवार येत असेल तर प्रत्यक्षात कोणत्याही कामाला घाबरून न जाता अडचणींना सामोरे जावे. अनेक वेळा स्वप्नांतून तुम्ही अशी दृश्ये पाहतात जी तुम्हाला भीती दाखवतात आणि प्रत्यक्षात तुम्हाला हे होऊ द्यायचे नसते. 2. स्वतःलाच स्वप्नात रडताना बघणं. तुम्ही स्वतःला अनेक वेळा मोठ्याने रडताना पाहण्याचे स्वप्न देखील पाहू शकता. वास्तविक जीवनात जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा त्याला काहीतरी किंवा इतर समस्या असते. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला एकटे रडताना दिसले तर समजून घ्या की प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. किंबहुना स्वतःला रडलेले पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल होणार आहे आणि हा बदल तुम्हाला आनंद देणारा आहे. 3. मृत पूर्वजांसह रडणे. जर तुम्हाला स्वप्नात एखादा मृत पूर्वज रडताना दिसला आणि तुम्हीही त्याच्या सोबत रडत असाल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक बदल येणार आहेत. असे स्वप्न आपल्या पूर्वजांची नाराजी दर्शवते. या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की पूर्वजांची काही अपूर्ण इच्छा आहे आणि ती आपल्याद्वारे पूर्ण करायची आहे. 4. आई किंवा वडिलांसोबत रडण. जर तुम्हाला असे स्वप्न दिसले की ज्यामध्ये तुमचे आईवडील आहेत तर स्वप्न हे देखील दर्शवते की तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत. या स्वप्नाचा तुमच्या कुटुंबावरही परिणाम होतो, परंतु या स्वप्नात कोणतीही वाईट चिन्हे नाहीत. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या कुटुंबात जमीन खरेदी करणे किंवा नवीन सदस्यात सामील होणे यासारखे मोठे बदल घडणार आहेत. 5. जवळच्या व्यक्तीला रडताना पाहणे. जर तुम्हाला असे स्वप्न पडले आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची व्यक्ती रडताना दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काही मोठ्या समस्या येणार आहेत. असे स्वप्न सांगते की भविष्यात तुमचे एखादं काम खराब होऊ शकते. हे एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संबंध बिघडण्याचे लक्षण देखील असू शकते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिप: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयांतील तज्ज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद.